सगळ्यांना सुरुवातीला विनंती करतो की मनुष्य प्राण्याचा जन्म हा 84 लक्ष एवढी पास केल्यानंतर मिळतो. शास्त्रात सांगितलं, बरोबर आहे का चुकीचं आहे? मग व्यवस्थित जगायला काय तुम्हाला किडा आल्या? काय झालं? अहो नशिबानं मिळतंय. परत तुम्हाला एवढ्या योगी फिरून येईपर्यंत किती वर्ष जातील काही सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे आयुष्य जगायचं, आजपासून लक्षात ठेवायचं. मनुष्य प्राण्याचा जन्म हा अगदी खूप म्हणजे खूप नशिबानं मिळतो. ह्या जन्मामध्ये सगळं उपभोगायला मिळतंय, तर उपभोगायचं नुसतं भोग भोगून जायचं नाही. काही दरिद्री लोक असतात ना, काय हे आता भोगायचं नाही जायचं. तू जन्मालाच का आलास बिचाऱ्या? पंचपक्वानाची थाळी मनुष्य प्राण्याला आहे की नाही? आहे का नाही? पंचपक्वान कोणाला आहे? मनुष्य प्राण्याला आहे ना? आहे की नाही? वाघ कधी म्हणलाय का आज जरा व्हेज कर ग, जरा पनीर करा? वाघिणीला बोललाय काय? हा, गाय म्हणली का जरा बाबळी आणि कोंबडी कापी आज? शक्य आहे बघा. पण मनुष्य प्राण्याला पंचपक्वान खाण्याची परमिशन दिलेली असताना हे डाएट करणार एवढे देवाला उचलावेत गुरुजी. ही मरावीत मला वाटते सगळी. गोड खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही, मग बायकोनं काय घालायचं तुला करून? मला सांगा, माता भगिनीला एक मी हात जोडून एक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्यायचं. तुम्हाला एक रोज सतवणारा प्रश्न, आज भाजी काय करायची आहे का नाही? कारण ही जनावर काय खाईल माहित नाही, आणि त्यात हिचं तोंड गिलावा गेल्यासारखं प्लेन हसतच नाही. काय आनंदात आहे, दुःखात आहे, कसं हसण्याची कला मनुष्य प्राण्याला दिले का नाही? रस्त्यात दोन मशीन निघाली, ऐकलंय का? ऐकलंय का? मग हसायला पाहिजे का नाही? हसत खेळत आयुष्य जगायचं. बघा, कधी मरल कधी उलटल काही माहित नाही, काही नियम नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमचं आयुष्य किती राहिलंय? मला माहित नाही माझं किती राहिलंय. हात जोडू नका. 1000 वेळा हात जोडलं तरी ठरलेल्या टायमिंगला तुम्ही घसरणार, म्हणजे त्यात काही शंका नाही. वेळेच्या अगोदर कोण मारणार आहे का? आणि वेळ आल्यावर माझा काय, माझ्या बापाचा मशीन लावलं तर तुम्ही थांबणार आहे का? खरंय का खोटा ही गोष्ट? ह्या दोन गोष्टी मान्य आहेत ना? वेळेच्या अगोदर आपण मरत नाही, आणि वेळ आल्यानंतर कुणाचाही वशिला लावा थांबत नाही. हे दोन गोष्टी फिक्स आहेत. साक्षात परमेश्वराला सुद्धा मृत्यूच्या आड यायची परमिशन नाही. बरोबर आहे ना? एक कार्यक्रम फिक्सच आहे आयुष्यात, कधी आहे तोही माहित नाही, आणि त्याच्या टेन्शन मध्ये तुम्ही रोज मारताय, त्याचं टेन्शन घेताय. गुरुजी तुम्हाला मी एक सांगतो, गुरुदेव तुम्ही म्हणताय ना की मी आईस्क्रीम खातो, मला गार पाणी प्यायची सवय आहे, मला गार पाणी. जर समजा आपण आपल्या मेंदूला सूचना दिल्या, तुम्ही रोज बर्फ खाल्ला तरी तुम्हाला काय होत नाही, हे लक्षात घ्या. मानसिकता बदला आजपासून, पाया पडतो तुमच्या. प्रत्येक गोष्टीला तुमची मानसिकता कारणीभूत आहे. हे आजार 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 माणसालाच काय तो जास्त? मनुष्य प्राण्याला काय जास्त आजार आहे? त्याला सारखी सर्दी होते, सारखा खोकला येतो, सारखा ताप येतो. ही जी बीपीच्या गोळ्या खाणारे प्राणी दाखवा बरं, मनुष्य प्राणी सोडला तर आहे का? म्हशीला बीपीची गोळी घातल्यावर दूध देते, नाही तर दूधच देत नाही, आहे का? बोला की होय नाही ते येस तर नो, काहीतरी बोला तुम्ही, होय की नाही? असं आहे का? बैलाच्या किडन्या फेल गेल्या, काय सांगा की? गाढवाला डायबिटीज झाला, आहे का? अहो आमची आजच्या त्यात निघायची वेळ आली. काय हे शुगर? शुगर म्हणजे काय? बीपीची गोळी खाणारी साहेब यात निम्मी निघतील. तेव्हा ते डॉक्टर असू देत, आमदार साहेब, खासदार साहेब डॉक्टर होते ते असू देत, आम्ही सगळे परमेश्वराचे सेवक, आमचे गुरुदेव असू देत, आम्ही परमेश्वराचे सेवक आहे. तेही तेच सांगतात, मीही सांगतो, खासदार साहेब तेच सांगतात. आम्हाला परमेश्वरानं तुमची मानसिकता ठीक करायला सांगितली.
एखाद्या डॉक्टरने सांगितलं नाही तुम्हाला अहो काय नाही हो, काय होत नाही, तुमचा त्या डॉक्टरवर भरोसा उडला बघा. म्हणणं काय वाटतोय तू सांगतोय, माझं मलाच माहिती काय होतंय ते, माझा त्रास मलाच माहिती, काय डॉक्टरला कळतंय, मला म्हणलं काहीच नाही. अहो त्यानं मानसिकता ठीक केली तुमची, प्रयत्न केला, तुम्ही ते घेणार नाही. ते म्हणलं काय सांगता बोल, अरे 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 असं आहे तसं आहे, हा चला हे औषध घ्या, एवढ्या एवढ्या गोळ्या घेऊन जाता बघा का घालता, हे करत नाही. माणसं वेळेत जेवत नाही, औषध वेळेत घेतात बघा. गजर लावून औषध खाणारी बघितलं मी, गजर लावून जेवणाला एक दाखवा बरं. हाय वेळेत खाल्ल्यावर तुम्हाला काय लागतं, वेळेत अन्न खाल्लं आणि ते जिरवण्यासाठी व्यायाम केला, शरीर मजबूत होणार की नाही. हे गोड खात नाही, तिखट खात नाही, आंबट. अहो ते पूर्वीच्या लोकांनी लिहिलेलं आहे ग्रंथात, गोड का खाल्लं पाहिजे, तिखट का खाल्लं पाहिजे, आंबट का खाल्लं पाहिजे, खारट का हे सगळं पंचपक्वान कशासाठी दिलंय, आपल्या आरोग्यासाठी दिले. पूर्वी लोक म्हणून 100 वर्ष जगत होती. आता डाएट करून कोण 100 वर्ष जगलाय सांगा, आहे का? हे जर पायात पाय अडकला असं चालायला तरी डाएट करते, कशाला जगतोस तरी रोगाला झाला घातलाय त्याच्यावर. शरीरात ताकदच नाही तुमच्या, ताकद पाहिजे. कुठलाही जंतू विषाणू असतो ते मलाही ताकद पाहिजे का नाही, मग त्यासाठी खाणं कसं पाहिजे, मजबूत पाहिजे, आणि ती जिरवण्यासाठी व्यायाम पाहिजे. शरीराला काही बाकीची गरज लागत नाही. वेळेत पाणी पिणं, वेळेत तुम्हाला जेवण घेणं, अन्न सगळ्यात महत्वाचं आहे. खाताना कोणतीही शंका न घेणं, हे लय डेंजर गोष्टी असतात बघा. बरीच लोक, मी तुम्हाला इलाज सांगणार आहे, पण त्या अगोदर तुमची मानसिकता पहिली बदलली पाहिजे. नाहीतर मी इलाज सांगून जाणार, तुम्ही ऐकून जाणार, काही उपयोग होत नाही. आमचे गुरुदेव जसे बोलले ना तसं तुम्ही ही जी पोटली आहे ना, ही तुम्ही आज घेऊन जायला पाहिजे. ही जी पोती आहेत ना, ही आज तुम्ही घेऊन जायला पाहिजे. ती घेऊन जायचं असेल तर तुमची मानसिकता पहिली बदलणं खूप गरजेचं आहे. आज मला काय झालं तर काय करायचं, तर तुला का ब्याला मागे ठेवायचं आहे का, काय उपयोग आहे तुझा सांग बरं. तू पूर्ण झोपून असतोस, प्रत्येकाकडे जरा पाणी द्या, याला लकवा मारला तरी याला मारायची इच्छा नाही. त्या म्हाताऱ्या कोताऱ्या तरी उलटत नाही, मरत नाही. बऱ्याच लेखाचं लगीन बघितलं की डोळ्यात मिटायला मोकळी. किती मेले आजपर्यंत पोराचं लगीन बघून, नातवाचं तोंड नको का बघायला म्हणते. नातवात हिची आशा अडकली बघा. नातवाचं तोंड बघून त्याच्या 5वीला हिने कार्यक्रम करून घ्यावा का नाही. किती मेल्या, कुणी नाही. नातवाला आजी नको, आजी पाहिजे. कुठं वर खेळवणार आहे, नातू एवढा मोठा होतोय, तुझा अपमान केला तरी तुला लाज राहील नाही. नातू काय नाही, म्हातारे एका बुक्कीत दात पाडील, ही दात काढतील, असे ते माझं लाडका आहे, घेते लाडका आहे. किंमत गेली तरी तुला जगात मारायची इच्छा विना, त्याला खेळवायसाठी ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद झालं, तुला तर किंमतच देणार तरी तू मरणस. बरोबर आहे नाही, लाडकाय माझं लागेल. त्यातनं जर चुकून ह्या म्हातारीचा नंबर लागलाच तर त्या नातवाला बोलवून त्या, तू काही काळजी करू नको, मी मेलो तर तुझ्याच पोटात, तू जाऊच नकोस ना, राम घाली नातवाला घाली वाटतं, तू राम राम. काय सांगायचं, मरायला बघायला माणसं, जनता वाढायला ढीगभर. काय सांगायचं, 100 कोटीवरनं 125 कोटी, 125 कोटीवरनं 138 कोटी. अरे अजून किती, पहिलं एकरात होतं, नंतर गुंठ्यात झालंय, आता स्क्वेअर फीटामध्ये आलं, आणि थोड्या दिवसानंतर इंचावर येईल मला वाटतंय. काय सांगायचं, तरी ह्यांची काय जायची काय भावना नाही. भरच मी म्हणतोय अजून भर पडू दे. 100 नाही 500 वर्ष जगा तुम्ही, पण निरोगी राहून जगा. आजाराचा एक दिवस सुद्धा जगू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे का नाही. आजाराचा एक दिवसभर राबलं की संध्याकाळचं हंतरून चांगलं असतंय, पण दिवस रात्र हंतरून लागण्याच्या अगोदर तुम्ही मारावं. मी पण मारावं असं मला वाटतं. हंतरून दिवस रात्र नसावं. काय करायचं सांगा, हे पडले बेडवरती, ह्याला झाले बेड सोर्स, पावडर मारा, तवर किडे पडले, अमुक झालं, जखमा झाल्या, तरी सुद्धा तुम्ही मरायचं नाव घेणं. अजून म्हणती मला कुठल्या तरी डॉक्टरकडे नाही. आता आणि कुठं न्यायची तुला, तुझ्या वासानं घरात कोण येईना तरी तू मरायची तयारी दाखवणं काय उपयोग आहे.
काय अर्थ आहे का ह्या आयुष्याला? हे बघा, राहू दे आपल्याला परमेश्वराला हात जोडून एक विनंती करू. 500 वर्षाचं पण नको, 200 वर्षाचं पण नको, 100 वर्षाचं पण आयुष्य नको, 80 वर्षाचं ते पण खणखणीत बंद्या रुपयासारखं दे म्हणून. बरोबर आहे ना? गणपती बाप्पांच्या चरणी आज असं सांगू की 80 वर्षाचं आयुष्य, पण बंदा रुपया कसा टाकल्यानंतर खानगण वाचतोय तसं आयुष्य जगायचं आजपासून. आणि हे जगण्यासाठी फार काय लागत नाही, काही फार लागत नाही. माझा आवाज सगळ्यांना येतोय ना? क्लिअर येतोय का? हा, काय लागतंय सांगा? तुम्हाला तुमच्याकडे मर्सिडीज गाडी असली तर 100 वर्ष जगता असं आहे का? 5000चा शर्ट घातला रोज, जगणारा काही 100 वर्ष वाटतंय का? रोज ही साडी निसती 10,000ची आणि 15,000ची, काय उपयोग आहे का? हे लय डेंजर गोष्टी आहे. हे साडी जेवढी महाग नाही तेवढी बाईची चाल बदलते बघा, बगळ्यातच चालते. काय सांगायचं, बगळ्यासारखं चालायला लय डेंजर. हे जसं तुम्हाला हसू नका, तुमच्या पाया तुम्ही लाईन उभा राहा, लाईन तुमच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पाय धरतो. हे मम्मी आहे की नाही, मम्मी जन्माला आल्यापासून सगळ्यांची भट्टी लागली बघा. हे मम्मी नावाचं जनावर जन्माला आल्यापासून. आई होती तर ठीक होती. आमची आई आहे, अजून आहे जिवंत आमची आई. आमची आई भाकरी करायला तर एवढा गोळा घेते पिठाचा, आता मम्मी पेढ्यावरच घेते. पोराला बबू बबू किती भाकरी खाणार? शुद्ध मम्मी, शुद्ध घी मम्मी. पप्पा त्यातनं असं भाकरी धरली की पलीकडला पप्पा दिसतोय, अशी भाकरी मम्मीची. हा, काय सांगायचं मम्मीच्या भाकरीचं कौतुक. आणि ते पण 90% मम्मीला भाकरी येत नाही, पुरणपोळी येत नाही. ते गेलं आता चपाती, ते बी नकाशे करते. आताच्या मुलींना खरोखर माडगं किती मुलींना येतं आताच्या माहिती आहे? माडगं असतंय ते किती मुलींना येतं करायला? मुलींना, महिला नाही ना, मला मान्य आहे. आताच्या मुलींना येतंय का? नाही. मम्मी जन्माला आल्यापासून हे स्कूल बसला मुलाला सोडायला जाते मम्मी, त्याला आपलं स्कूलचा ड्रेस घालायचं, त्याच्या पाठीव दप्तराचं ओझं ठेवायचं आणि मम्मी आरशासमोर आणि काय करते? लिपस्टिक लावते, स्वतःला असं करते. काय करते कुणास ठाऊक. अपार्टमेंटच्या चौकात आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लॅस्टिकची घसरगुंडी. मम्मी ते बबू घेऊन येते, बबू, पोराला बबू म्हणते. त्या प्लॅस्टिकच्या घसरगुंडीवर बबूला ठुमकी उचलून बबूला वर चढायची सुद्धा ताकद नाही आताच्या. हा, ते पांढरखड मामा मामा, कसा आमचा भारत देश सक्षम होणार आहे? तू मामा मामा करतात. ते उचलून ठेवती, बबू हळू, हा बबू हळू पडशील, बबू पडशील, बबू हळू हळू. तर बबू पडला, बबूला एवढं लागलं की बबूला दवाखाना. बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, हिचा बबू वाकडा. की नवऱ्याला पण बबू म्हणते, पोराला पण बबू म्हणते. किचन मध्ये हात मारली का नाही, बबू की 2 बबू पळत येतात, छोटा बबू मोठा बबू. नवऱ्याला अरे तुझी भाषा सुरू झाली, अरे तुझी. आमची आई आमच्या बाबाला हात मारताना माझं नाव घेऊन म्हणायची, स्वागतचे बाबा आहेत का? दिसले तरी पण आमच्या घरांना जरा बोलवा करून सांगायचे, हात मारायची नाही लांबून. चुकून मागून आमच्या आईने जर म्हणले बळी इकडे रे, आमच्या बांधीला घरात पुरलीच असते मला वाटतं. हा, सारवून आणि निवांत बसला असता, म्हटलं आता आई कुठे गेली पुन्हा असतो. ते पूर्वी होत, आता आहे का? आता बायको नवऱ्याला पुरण कुठेतरी, आता नवऱ्यावर जाऊन बोलवायला. ऐका जरा, ऐका जरा, काय सांगायचं? डेंजर गोष्ट सुरू झाली. चला, आयुष्य हे हसत खेळत जगण्यासाठी आहे. हे रोगराई, आजार गिजार. मला बीपीच्या गोळी खाणाऱ्या लोकांनी सांगा, बीपीची लक्षणं सांगा बरं जरा. ऐकलेली नको, स्वतः वाचलेत का? कुणी वाचलेलं आहे का कुठं? एखादं पुस्तक आहे त्यात बीपीची लक्षणं वाचल्यात का? वाचल्यात का कोणी? एक पण हात वरती नाही.
कुणाचं तरी ऐकायचो, बाई माझ्या छातीत खोळ आली, मी तपासायला गेलो, मला चक्कर आली आणि बरं झालं बाई गेलो म्हणून मला समजलं बीपीचा त्रास सुरू झाला. एक दिवस तुझा बीपी वाढला म्हणजे काय यम तुझ्या बोकांडीच येऊन बसला का? कशासाठी पाहिजे तुम्ही सांगा माय बाबू? होतो ना एखाद दिवस त्रास, आम्हाला पण होतोय. आम्ही काय माणसं नाही का? होतोय की कधी कधी त्रास. मग ह्याचा अर्थ काय तुम्हाला बीपीचा त्रास आयुष्यभर औषध खायला तुम्ही मोकळं होत आहे? मानसिकता बदलायची आजपासून. हे आजार बिजार काय डोक्यात ठेवायचं नाही. हे काय म्हणतात, तपासणी करणं चुकीचं नाही, बरोबर आहे, पण ते डोक्यात ठेवणं चुकीचं आहे. तुम्ही काय करता, डोक्यात ठेवता 250 शुगर, 250 शुगर. त्रास काय आहे का? शरीर सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतं. भूक लागल्यावर कुठे तपासायला जाता का? भूक लागल्यानंतर तपासायला जाता का कुठं? हे सत्य तुम्हाला कुणी सांगणार नाही, तुम्ही फक्त थोडंसं ऐकून घ्या. भूक लागल्यावर कोण सांगते का तुम्हाला? भूक लागली तर शरीर सांगते ना भूक लागली म्हणून. तहान लागल्यावर तहान लागली म्हणून सांगते की नाही? तपासता का कुठं? शरीर तुम्हाला देते की नाही सूचना? समोर खड्डा आहे बाजूला जा, कोण सांगतंय? शरीर सांगतंय की नाही? मान्य आहे ना? मला सांगा, सगळ्यांना एक प्रश्न आहे, सगळ्या जणांची एकच चपाती खाऊन पोट भरतं का? कोण 2 खात असेल, कोण 3 खात असेल, माझ्यासारखं 5-7 खाते, आई करत नाही. बरोबर आहे की नाही? हा, मी व्यायाम करतो साहेब, करत म्हणजे व्यायाम करतो. मी खातो, मी पथ्य पाणी पाळत नाही, मी व्यायाम करतो, मी ते खातो आणि ते जिरवण्यासाठी व्यायाम करतो. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. गुरुदेव शास्त्रात व्यक्ती तितक्या प्रकृती सांगितलं की नाही? जेवढी लोक, आणि मी हे पटवून देऊ शकतो, इथं पटवून देऊ शकतो, आता इथल्या इथं सगळ्यांच्या हाताचं जे थंब इम्प्रेशन घेतात, अंगठा घेतात, सगळ्यांचे ठसे सारखे आहेत का? प्रत्येकानं वेगळे वेगळे दिलेत का नाही देवानं? जगात कोणतं आहे का तुमच्या ठशाचा? आहे का? प्रत्येकाचं वेगळं आहे ना. मग तुम्ही 80-120 वर का थांबता? एखाद्याला 250 शुगर आहे पण लक्षण काहीच नाही, कशाला घाबरता? त्या काळामध्ये तुमच्या शरीराची गरज तेवढी असू शकते. कधी कधी बघा, अचानक सर्दीमध्ये भूक खूप लागते, सर्दी झाली की थोडं अन्न एक्स्ट्रा जातं, मग तुम्हाला रोग झाला का कुठला? ताप आला की अन्न तोडू लागतं, जेवण जात नाही. नियम माहिती, जसं आता गुरुदेव बोलले की निसर्गाचे नियम, हे निसर्गाचे नियम आहेत. काही आजारांमध्ये उपाशीच राहावं लागतं तर तुम्ही बरे होता. काही आजारांमध्ये तुम्ही भरपूर खायला लागतं तरच तुम्ही त्यातनं विकनेस तुमचा निघून जातो. हे शरीर सांगत असतं, ह्याला आल्यानंतर ह्याला आलंय म्हणून सांगतं, ह्याला आल्यानंतर ह्याला आलंय म्हणून सांगतंय. सांगतंय की नाही? का तपासतो आपण? हे तपासण्या जरा करणं ना, जरा डोक्यातनं काढा, करण्यापेक्षा थोडं डोक्यातनं काढा. एखाद्याला समजा 160, आता माझ्याकडे परवा पुण्यात एक जण आला होता तरुण, 25ला. मला म्हणलं 2-2 बीपीच्या गोळ्या खातोय तरी 160च्या बीपी येईना. मी म्हणलं त्रास काय आहे का? नाही त्रास काय नाही म्हणला, एकदम ओके, सगळं काम चालू आहे. मित्र गेला म्हणून त्याच्यासंग मी पण म्हणलं डॉक्टर साहेब जरा माझंही बघावं. तुला म्हणलं कशाची खाजून करी? म्हणलं का बघितलंस तू? देवानं जर समजा बशीवलं तर तुला बुलेटचं इंजिन बशीवलं असलं ते जरा धाकधाक करणार ना. एमईडी सारखं तर चालणार थोडीच आहे. पाया पडतो सगळ्यांच्या. हे कधी शरीराकडे बघायचं आजारांच्या बाबतीत? जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा. आणि जो त्रास होतो तो पहिला डोक्यात नका. हे गुडघे दुखी, कंबर दुखी, बरीच लोक म्हणतात नाही होत, ते गुडघेच दुखतात. त्याला एका दिवसात गुडघे दुखत नाही, हे लक्षात घ्या. त्याला अगोदरपासून तुमची काहीतरी चूक झालेली असते. एक दिवसात दुखत नाही. बर, हळूहळू दुखायला लागले ना, जसं थोडं थोडं दुखायला लागले तुम्ही नुसतं पाय असे झटकायला चालू करायचे. सकाळी एक 10 वेळा हा पाय, 10 वेळा हा पाय करायचा. संध्याकाळी परत 10 वेळा झटकायचं. बघा हळूहळू कमी पण व्हायला लागतंय. काय करायला लागत नाही, याला थोडासा व्यायाम करायला लागतो, त्यांची हालचाल करायला लागते. कसं होतंय, वापरात नसणारी वस्तू गंजते.
हे मान्य आहे का तुम्हाला? एखादं समजा शेतात काम करणारं खुरपं वर्षभर आपण असंच ठेवलं, त्याला गंज झाडा लागतो की नाही? आणि रोजच्या वापरत असल्यावर हे आपण काय केलं माहिती, गुडघ्यांचा कमरेचा वापर कमी करायला लावले. ह्याला बसायला सुद्धा माणसं कमोड ठेवलाय, खुर्ची खाली बसायची बंद झाले. गुडघ्यांचं तेवढं वाकणं कमी झालं ना, मांडी घालून जेवायला बसणारी माणसं कमी झाली. आता तर उभ्या उभ्या जेवायला लागले, खुर्चीवर बसून मांडी घालून जेवायची लोक खूप कमी आली, म्हणून गुडघेदुखी वाढली. खरं तर वर्किंगच नाही, कामच नाही त्यांना. आणि त्यात का नाही मोबाईल आल्यापासून जास्त झालं बघा. ते ह्याला जाताना पण माणसं मोबाईल घेऊन जायला लागले. ह्याला जाताना सुद्धा तिथं जाते रील्स बघत बसते, कमोडवर बसले. काय सांगायचं, तिथं जाते आणि 15 मिनिटं लावते. एका मिनिटाच्या कामाला 15 मिनिटं लावते. परवा एक आलं होतं जनावर माझ्याकडे असंच. मला तरुण मुलं येतात, तरुण मुलं येतात, राग येतो मला. खरं सांगायचं मला त्यांची दया येत नाही, माफ करा मला. तरुण आमची आजी म्हणायची, जरा जरी काय झालं नाही, काय झालेलं ताटण्या ताट्याला म्हणायची चप्पल पायात घालायची. चपली होती आमच्या आजीच्या पायात, चपलीनं हाणायची. काय झालंय म्हणले, आजारी पडायला तुला ताटण्या ताट्याला काय मोठ चाटलीची म्हणायची, चपलीनं हाणायची. अंतरुणात उठून पडायचं. ही आमची आजी डॉक्टर होती असली, लय डेंजर. आम्ही आमच्या पोरांना कुठं खराब केलंय माहिती का? मी खूप परिस्थितीतून आलो, आम्हाला चप्पल मिळालं नाही, आम्हाला शाळेला जाताना चड्डी मिळाली नाही, फाटक्या चड्डीवर शाळेला गेलो. अरे बाप, फाटक्या चड्डीवर शाळेला गेलास म्हणून तुला शिक्षणाचं महत्व माहिती आहे? ते आठवड्याला 3 ड्रेस घालतोय, तू त्याला बूट घेऊन देतोस, गाडी घेऊन देतो, त्याला शिक्षणाचं महत्व नाही, त्याला गाडीचं महत्व लागलं. त्या गाडीवर दोघं तिघं जात आहे आणि कधी कधी माग पुरगी बसवून पण जात आहे. पेट्रोलला पैसे तुम्ही द्याला, आम्हाला मिळालं नाही, आमच्या पोरांनी सगळं सुख पाहिजे. त्यांना पण ते भोगायला पाहिजे, तरच त्यांनाही महत्व आहे. जाता जाता पळताना कॉलेजला जाताना स्लीपरचं ते बटन निघालं ना, की घेऊन असं चालत पाय टाकायचं आणि जायचं घालून. हे दिवस आम्ही बघितले, म्हणून आम्हाला आज आमच्या चपलापासून आमच्या सगळ्याची किंमत आहे की नाही? फाटक्या चड्डीवर गेलो म्हणून आम्हाला शिक्षणाचं महत्व माहिती आहे. बरोबर आहे की नाही सांगा? माय बाप चुकीचं आहे का ही गोष्ट? आताच्या मुलाला सगळ्या फॅसिलिटीज आहेत, म्हणून खूप कमी महत्व आहे मला शिक्षणाचं. तुम्ही त्याची लाड खूप करता, लाड करा खाण्यापिण्यात. आमची आई आमची आजी शेतात काम करून परत अभ्यास करायला लावायची आम्हाला. मरणाचं काम असायचं, मरणाचं काम नको वाटायचं, काय कधी संपायचं काम, हे काम झालं की ते झालं की ते. म्हणून आज आम्ही ओके आहे. माझं वय सध्या 58 रनिंग आहे, 58. हा, सुना वगैरे सगळे आहेत ना. गुरुदेव आपले चिरंजीव मला म्हणले, आता जरी उभारलं तर कोणतर मुलगी दिली. दुपारी गेलो होतो, गुरुदेवाचे चिरंजीव मला म्हणले, दारात आल्यानंतर मी सूट घातल्यानंतर म्हणले, आता जरी उभारलं तर कोणतर मुलगी दिली. आता काय सांगायचं? मला बरेच लोक विचारतात तुम्ही काय करता. मी खरोखर कुठले, मला वाटते कमीत कमी नाही 100 कार्यक्रम केले असतील या शर्टवरती आणि या पॅन्टवरती, या याच्यावरती, लुंगीवरती. काय ओळखतंय सांगा? एकच ड्रेस, पण ह्याच्या आतलं शरीर आहे ना, हे मजबूत केलंय. मी इकडून खूप स्ट्रॉंग झालंय. आपण थांबवू शकतो. हे जे म्हणतात ना 50, आता काय वय झालं, हे मी खरोखर कुठेतरी स्मशानभूमीत जाऊन राहावं असलेली. काय तर वय झालं 50, आता काय बोनस लाईफ म्हणतात. रिटायरमेंट नंतर ह्याला आजार व्हायला लागतात. रिटायरमेंट नंतर काय सांगायचं, जोपर्यंत कामाला जायचं होतं तोपर्यंत ओके होतं. नंतर काय झालं होतं, तुम्हाला काम कमी झालं. जेवढं बिझी राहा तेवढी इझी राहा, हे लक्षात घ्या. कधी हे करायचं नाही. नवरा बायकोचं नातं खूप प्रेमाचं असते, पण प्रत्येक बाई आमची हे अशीच आहेत बघा, यांना कोण पण बनवून जाईल. आमच्या ह्यांना असलं बाई काय साधारी करा. किती बायका सांगा आपल्या नवऱ्याला आय लव्ह यू म्हणतात.
नाही पण हे बी खोंड काय करते, साडीच्या दुकानाच्या बाहेर प्लास्टिकची असते नाही तिच्याकडे बघत बसते असते सुट्टी दिली. प्रत्येक पुरुष किती बायको देखील असू दे, गाडी माग बसलेली असू दे, नक्ट सट्ट काळा बिरा दिसलं तरी असं हळून तिकडे बघते. बायको मागणं बुक्की घालते, पुढे बघ घडीची बघा कसं हसायला लागले. मनातलं बोललो, मनातलं. किती तुम्ही येऊ तुम्हाला वाटतं मी तसा नाही, मला बरी लोक म्हणतात नाही आमचं वेगळं आहे. अहो काय वेगळं आहे, किती बायकोचं तुमच्यावर प्रेम असू दे, आपण मेलो की अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही. माझं पटत नसलं मरून बघा. तुम्हाला काय वाटतं आमची तर काय लई घालून घेणार आहे. अर्ध्या तासानंतर नुसता पदर अडवा, कोण कोण आल्यात, कोण कोण आल्यात, कोण कोण आल्यात, आता काय करू कसं करू. आता बायका ना बाकीच्या ते चावड चावड बायका असतात, ही आपली रडत असत्या. ती एक बाई त्या पुढ्यात दुसरं असू दे ग असू दे, तोंडानं बोल तोंडानं बोल. मग कशानं बोलत होती मगापासून, तोंडानंच बोलत होती ना. गप रड गप रड म्हणजे गप रड. आता गप कसं रडायचं. एक आजी असते ती म्हणजे पोराकडे बघून 2 घास खा, 2 घासा कोण बाई थांबली सांगायला लागतं. एवढा भात खाते आमटी मागून मागून घेते. ह्यांचं काही विचार नव्हतं. बायको मिली की आता कसं आता कसं व्हायचं. एक मित्र म्हणला माझ्या ओळखीतली एक आहे, जरा हिचं तोंडच बन लगेच तिकडं लक्ष. मित्राला फोन लगेच, काय बोललास मला जरा नाही लक्षात आलं, ये जरा पुढची जुळणी राहून मोकळा. लक्षात घ्या हे असं असते हो का. आयुष्य परत परत नाहीये. आजपासून मानसिकता बदलायचे. हे आजार 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 काय कोण नेमकं हे आजार कोण आहे. ह्याला रावणाची अमर सेना आपण लोकांनी केलेली. गुरुदेव बोलले ना हे बरोबर आहे. रोग आपल्याकडे येत नाहीत, आपण रोगाकडे जातो. त्या रोगांना अमर सेना कोणी केली, मरेपर्यंत बीपीची गोळी खाताय म्हणजे ते अमर झालं की नाही. मरेपर्यंत तुम्ही शुगरची औषधं खाता, अमर झाला की नाही. ते परवा एकाच्या मैत्रीला गेलो होतो, त्याला झोपवलंय तिकडे त्या शेणीवरती, लाकडं बिकडं रचल्यात, शेणी रचल्यात, त्याच्यावर झोपवलंय, झाकलंय, तोंड उघडं ठेवून. तो पोराने खिशातून गोळ्या काढल्या, कुठल्या म्हणतात बीपी शुगरच्या, आणि त्याच्याजवळ ठेवल्यात. मी म्हणलं हे काय रे, अरे मेल्यावर तरी सोड. म्हणतात नाही नाही बाबांना वर जाताना त्रास नको म्हणून. तर वर जाता का गोळ्या खायच्या मला काय ते. म्हणजे किती मानसिकता आपली बिघडली. काय झालं, हे नसलेले रोग घेऊन हिंडणारी माणसं लय आहेत. माझ्याकडे परवा पुण्यात एक आली होती, ताई आली होती. मला कसं जत होते म्हणाली. म्हणजे काय होतं असं नाही नाही मला कसं जत होते. म्हटलं पेची नाही बघा मला कसं जत होते. मी म्हटलं लक्षण काय. मला म्हणते डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे, तुम्हाला कळत नाही का मला कसं. अहो म्हटलं हार्मोन्स मुळे नाही, कसंच नाही मला कसंच होतंय. मागणं नवऱ्यानं हळूच हात जोडलेत मला. मला म्हणलं हे जनावर महिना झाला असं सांभाळलंय, आता तुमच्याकडे आणले बघा काय करता, काय करू. हे लय असते ते. अजून बरीच लोक पुरुषांच्या मध्ये पण असते बघा. एक 75 वर्षाचे माझ्याकडे आले होते. मला म्हणजे मी योगा करतोय, मी एकदम मोठी आहे, मला काही झालेलं नाही. मग म्हणलं मग का काय बाकीचं काय नाही, माझी लघवी फोर्स होत नाही. आता वय 75, थोडं फोर्स कमी येणार ना, वयानुसार येणार. मी म्हणलं वयानुसार. अहो काय बोलता तुम्ही, पूर्वी कशी व्हायची. अहो पूर्वी तरुण होतात, आता म्हातार झालाय. नाही नाही बाबा माझी लग्न मला फोर्स न आलेली पाहिजे. मी लाख रुपये खर्च केल्या. मी म्हणलं कशाला लाख रुपये खर्च केलं. 2000चं बारकं मोटर बशीला असं बटन मारलं पाहिजे तेवढा फोर्स. अहो लय असं डेंजर अनेक आले होते. मी आर्मी रिटायर आहे, मला काही झालेलं नाही. मग काय माझ्या लग्नीच्या पिशवीमध्ये लग्नी साठते. मग काय मसाले दाग साठवतोस, काय साठवतोस. मला म्हणते असं भरून भरून वरती येते. मी म्हणलं इकडे धबधबा सुरू होतो का, काय होतं काय त्रास, काय त्रास काहीच नाही, पण पुढे जाऊन माझी किडनी फेल व्हायला नको. मी म्हणलं वय किती, वय 82 आहे. आता 82 वयापासून पुढे तुझी किडनी फेल गेली, मर ना तिकडे.
हा, तिथलं पुढं तुला ते घरच्यांनी न्यायचं, डायलिसिस करायचं, तो कोणतरी म्हणणार किडनीचं बदला आणि हे करा ते करा, ते किडनी बदलायला म्हातारपणी दुसऱ्या जगलेला माणूस बघतील का? आपली नातवंड बघणार आहेत का? आयुष्यमान कमी व्हायला लागलं. ह्याला सगळ्यात मोठं कारण आहे टेन्शन. टेन्शन टेन्शनमुळे किडनी फेल जाऊ शकते, टेन्शनमुळे लिव्हर तुमचं सोयरेसिस होऊ शकतं, फॅटी लिव्हर होऊ शकतं. त्याच्यासाठी काय तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे असं नाही. जागरणानं शुगर वाढू शकते, बीपीचा त्रास वाढू शकतो, पित्त वाढू शकतं. पित्त वाढलं की तुमचं बीपी वाढला म्हणून समजा. पित्ताची लक्षणं आणि बीपीची लक्षणं सारखीच असतात जवळपास. पित्तामुळे कधीतरी ऍसिडिटी झाली, कधीतरी त्याचा गॅस इकडे तिकडे सरकला, छातीत दुखलं, पित्तामुळे होऊ शकतं ना. तुम्ही घाबरता, तुम्हाला वाटते मला अटॅक येतो, वाटतं अटॅक येतो, तुम्ही भिवूनच मारता. कोविड मध्ये, कोरोना मध्ये गव्हर्नमेंट सांगत होतं, सरकार सांगत होतं घाबरू नका. मला वाटतंय ना माझ्यामध्ये जी मिलीत ना, तुम्हाला पण हे वाटतं 100%, जी मिलीत ती 70-80% भिवूनच मिली. बरोबर आहे का नाही? भिवून मिली नुसती माणसं. आता काय होते, मला अस्वस्थ व्हायला, मला हे व्हायला, पाया पडतो. भीती हा सगळ्यात मोठं रोग आहे आणि औषध म्हणला तर त्याच्यावरती धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे. घाबरू नका. 100 वर्ष जगायचं असेल, निरोगी जगायचं. निरोगी. हे रोग बी काय डोक्यातनं काढा सगळं. मला काय झालं तर, मला काय झालं तर. मेंदू हा शरीराचा मालक आहे, मान्य आहे की नाही? मेंदूत जे विचार आहेत ते शरीरावरती काम करायला लागतंय. तुमच्या डोक्यात जर समजा आजाराचे विचार असतील तर 100% तुमच्या ते शरीरात येतात. तुमच्या डोक्यात जर आजाराचे विचारच नसतील तर तुमच्या शरीरात काही येत नाही. हे लक्षात घ्या. हे मनुष्य प्राणी एवढा वाईट आहे ना, खरं सांगायचं मी वाईट म्हणेन, खरं सांगायचं स्वतःपुरतं जगायला बघत नाही, स्वतःपुरतं कमवायला बघत नाही. नातवंडांना, परतुंड्यांना 7 पिढ्यांना मिळवून ठेवायला म्हणते. 7 पिढ्यांना मिळवून ठेवणार, एवढा पैसा कमवायला लागतो, एवढं प्रॉपर्टी घेते. तुला एक मुठभर मातीवर न्यायचा अधिकार आहे का? 1 रुपया न्यायचा अधिकार आहे का? मनुष्य प्राणी सोडलं तर कुठल्या प्राण्याकडे पैसे आहेत सांगा? सगळे पृथ्वी तलावरील सगळे प्राणी जगतात की नाही? जगतात की नाही? आम्हाला बिनकारणाच्या खाजी खूप आहे. माफ करा, भाषा कोल्हापूरची. आता आज या मंडळाला मी खरोखर थँक्यू म्हणतो. त्यांच्यासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला सांगतो, कारण माझ्याकडं ह्या गणपतीमध्ये एवढी मंडळ आलीत ना, एवढी मंडळ आली साहेब, 11 लाखाची पावती पाहिजे तुमची. आम्ही यावर्षी कुठला जपानचा कुठला तरी डीजे आणलाय. गणपती बाप्पाला काय फायदा त्याचा? एक रात्री भूत नाचणार, दान 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 करून लोकांना बहिर करणार, कुणाला अटॅक आणणार. 11 लाख रुपये आमचं घेणार, आम्ही लोकांना आरोग्य वाटायला बसलोय आणि आमच्या पैशावर लोकांना बिमार करणार. घेऊ का आम्ही 11 लाख रुपये असले ना? 11 तुम्ही 22 लाख रुपये घेऊन दे, पण लोकांचं त्यातनं भलं व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? 11 लाखामध्ये 11 गरीब लोकांना मदत करा तुम्ही. लाख लाख रुपये द्या. एक जण कसा कर्ज फेडायला जमत नाही, फाशी घेते, 1 लाख रुपये दे त्याला, तिची फाशी थांबव. बरोबर आहे ना? कर्ज काढणं पण पापच आहे, लक्षात घ्या. भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय कर्ज काढणं आणि कर्ज फेडणे पाप आहे म्हणून. पण सगळे आम्ही त्यात भागीदारी होतोय चलनामुळे. हे तुम्हाला विनंती करतो की हे अशी खूप सारी लोक आहेत, त्याचा काय उपयोग आहे सांगा? या पैशाचा 11 लाखाचा काय उपयोग आहे? जपानचा डीजे, गणपती बाप्पा भारत देशाचा, त्याला डीजे जपानचा. पण फायदा काय आहे ना त्यातनं? तुमच्या मंडळातल्या गोरगरीब मुलांना मदत करा शिक्षणासाठी, 11 लाख रुपये घेऊन जावा, पण त्यातनं ज्यांना शिक्षणाची कुवत नाही त्यांचे पैसे भरा, मान्य करू. बरोबर आहे का नाही? हे लक्षात घ्या. म्हणून ह्या मंडळाचं कौतुक आहे, असं काही न करता यांनी बघा लोकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रम ठेवला. बरोबर आहे ना? बरोबर, कौतुक आहे माझ्याकडून तर फुल कौतुक आहे तुमचं. हे असं व्हायला पाहिजे.
आरोग्य तुम्हाला सांगतो, पाया पडतो, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, आपण दुसऱ्याच्या हातात घेऊन बसतोय. मैत्रीण तपासायला गेली म्हणून ही पण तिच्या मागणी गेली. मैत्रीण म्हणजे चल की सगळं चल नुसती. मैत्रिणीला तपासलं, हिला वाटलं माझं जरा बघा, हिला बी निघाली शुगर. मैत्रीण आली मिल मध्ये, हिला निघाली शुगर. या अगोदरच बॅग आहे. त्या मैत्रीण जर एवढ्या डेंजर असतात ना, तुम्ही आजारी पडलात ना, 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन गेली, तुमची काळजी वाटते म्हणून नाही, तुमची गंमत बघायला कशी उतारी पडली, आज काय झालंय, कशी करतील. आणि येताना पाय झालं बोल, आता माझे तुला काय झालं, काय झालं. हिच्या डोळ्यात पाणी असते का? हिला आत्मा आनंद झाला असतोय. कसं म्हणते काय झालं तर बाय माझे, कशी होतीस तू, काय झालं तर ती गोमाशी फिरलेल्या घुई 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 तुमच्या कानाभोवती करतील. आणि इकडं जावं, तिकडं लय भारी डॉक्टर आहे बघ, तिकडं जाताना तुम्हाला तिकडे डॉक्टरचा सल्ला देऊन जाते. म्हणत नाही तोडकरांचं घरच्या घरी कर, ती म्हणती डॉक्टरकडे जा, तिकडं तपासण्या कर, आणि तुम्हाला सांगते, सल्ला देते, तुमची गंमत ऐकती. आणि बाहेर जाताना चप्पल घालताना ते पाप फिरायला लागले, पाप फिरून काय तोरा होता, म्हणजे काय तोरा होता, असं करत जाते. आणि 100 जणांना बागेत बसून सांगते, ती घर केवढं काय नाटकं असायची बाईची, बघ ना कशी उत्साही पडल्या, बघ कसं करते, आता पण त्या जाऊन आलो बरं बाई, मी एकाने भरली, हिला बघवत नाही, असं करतात मैत्रिणी. तुम्ही पण लोक एवढे चावट आहे का तुम्ही लोक, गाडी घेतली गप आपलं देवासमोर न्यायचं, नारळ वाढवायचं, गप त्याच्यावर हिंडायचं का नाही बायकोला घेऊन, हे नाही. हे गाडी घेतली, दारात लावतोय, हा वहिनी या की गाडी घेतली बघा, वहिनीला बघावलेलं नसतंय, वहिनीच्या नवऱ्याला सायकल बी घेतली नसते, तू गाडी घेऊन येतो, कसं बघवलं सांगा. ही बाई तर 5-7 बायका बोलवली, हे एवढ्या डेंजर असतात ना, येतात हळदी कुंकूला, हळदी कुंकू लावताना प्रत्येक टिकलीला शिवे देते, ह्याच्या गाडीचा रंग उडावा, ह्याच्या गाडीवर वीज पडावी, शिव्या दिली. वहिनीला पेढा द्या, वहिनीला खाला शपथ द्या बघा, हातात ठेवली, घरात गेल्यावर फ्रीजवर ठेवली, आणि मुंग्या लागल्यावर कचऱ्या डब्यात टाकते, खाईत नाही, तर तिला ते बघावलेलं नसतं. बरोबर आहे का? विनंती आहे, हे पैसा अडका जमीन जुमला काही नाही आहे, सगळं इथं ठेवायचं आहे. चिमणी 4-4 अंडी घालते, 4 पिल्लं जन्माला घालते की नाही. ती म्हणती का माझ्या नातवंडाचं कसं व्हायचं, म्हणती. दरवर्षी नवीन घर बांधती, कर्ज काढती का? तुम्ही आयुष्यभर मर मारताय, राबताय, म्हातारपणी घर बांधाय काढताय, ते बी त्याच्यावर निम्म कर्ज काढताय. 2 बेडरूमचं घर बांधलंय, एखाद्या बेडरूम मध्ये गप झोपावं नाही येण्यानं, हॉल मध्ये फेऱ्या मारते, कधी फिटायचं कधी फिटायचं, बांधलंच कशाला, माळा उघडा पडतो, तुला कोणी विचारत नाही. चोर सुद्धा तुझी काही चोरी करू शकत नाही माळा उघडा पडल्यावर. बंगल्यात उलट तुला टेन्शन आहे, तुला भीती आहे, बंगला तुझ्या बंगल्यात काय नसू दे तुझ्याकडे, तर तुला भीती आहे बंगल्यात चोरी मिळायची. माळा पडला तुला काय जमलं, काय चोरीची भीती आहे, कशा टेन्शन घेता. सगळं मिळवायचं, इथं ठेवायचंय, नुसतं म्हणायचंय, तरी रुपयासाठी म्हणायचं. पाया पडतो, आयुष्य समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे मोठे आजार टाळू शकतो, चिरफाड करणं बंद करू शकतो, आपण करू शकतो. सगळ्या गोष्टी निसर्गोपचारामध्ये सांगितलंय. बऱ्याच अवघा आयुर्वेद जाना माना, मी पाया पडतो तुमच्या. लक्ष्मणाला जिवंत करणारी प्याती आहे आपली, हाय का नाही. संजीवनी बुटी आणली बजरंगबलीने, लक्ष्मणाला मूर्छा जीवन झाला की नाही. किती वर्ष झाली त्या गोष्टीला, 5000 वर्ष तरी झाले असतील, 4-5 हजार वर्ष झाले. तेव्हापासूनच आहे. तेव्हा व्हेंटिलेटर होता का, काय होतं तेव्हा, फक्त धाडस होतं हनुमंताकडं. लंका कुठं, हिमालय कुठं, अंतर किती. आत्ताचा हनुमान म्हणला असता तर कवा जायचं, ते बी उजळायच्या आत यायला सांगितलंय. नाही यायला जमलं तर राम म्हणणार कशाला गेलतास मग. आता तर राम बी तसंच बोलणार.
आता जर आम काय म्हणणार जमत नव्हतं तर कशाला गेला मला, मी गेलो असतो म्हणून. ते निदान पाठीपर्यंत, हे निदान कसं आहे दुसऱ्या दिवशी पाठीपर्यंत आला हे आलाच नसता. जाऊन तिकडे सीता बी म्हणला असता, जाऊन तिकडे लक्ष्मण बी म्हणला असता कदाचित. काही सांगू शकत नाही आत्ताच्या रामाचं, पण त्यावेळी धाडच होत. काय लागतंय बजरंगबली काय म्हणले, काय लागतंय संजीवनी बुटी लागते. कळाली नाही, डोंगरच उपटून आणला की नाही. म्हणजे हिम्मत आपल्याला आपल्या ग्रंथातून घेतली पाहिजे. आजपासून हिम्मत नावाची गोळी घ्यायची, बाकी काय घ्यायचं नाही. हे रोग 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 इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले, किती प्राण्यांना सांगा की शुगरचा त्रास किती प्राण्यांना आहे, किती पक्ष्यांच्या किडन्या फेल गेल्या, किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्या आहेत का, कोणाच्या किडन्या फेल गेल्या. कचरा कोंडाळ्यावरच खाऊन जगणारे प्राणी आहेत. आहे का शुगर त्याला कुठला आहे का, काही नाही. तुम्ही आम्ही खाताना विचार, बटाटा खाताना नको नको चरबी वाढत, वांगा खाताना म्हणजे वांग नको मूतखडा होईल, चपातीच नको ती भाकरीच खाऊ, आणि भाकरी नको चपाती खाऊ, ते भातच नको खायला, ते आंबच नको, सगळं खावा मर्यादित, गोड आंबट तिखट सगळं मर्यादित खावा, आणि ते जिरवण्यासाठी व्यायाम करा. शरीर ऑटोमॅटिक मजबूत व्हायला लागते. आणि मी फक्त हे तुम्हाला उपदेश करत नाही, मी स्वतः ते अनुभवतोय. मी स्वतः व्यायाम करतो. माझ्याकडे बघितलं वाटत नाही मी व्यायाम करत असेल, वाटतंय का नाही. काय वाटतंय बिनव्यायामाचं आहे, हे पोट सुटलंय, चंदीगड पुढे आले, छप्पर उडालंय, असं आहे का. ओरिजिनल आहेत अजून. हा एक एक बघितलं तर पाक चमन तुळतुळीत. चुकून रात्रीची बायको उठली, पाय पडला तर बायको घसरून पडत त्याच्यावर साधारण आराम म्हणणार. तिथं कोणी केळीची साल टाकली, बिन लावता तेल वर येते ना तुळतुळीत